थांबा. मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची. हिचे माझ्या नवऱ्याबरोबर संबंध होते. एवढे दिवस या घरात राहून ही फक्त या घरातल्यांविरुद्ध कारस्थानं करते. सत्यजित दादा, तुम्हाला नेहमी प्रश्न पडायचा ना की तुमच्या या घरातल्या गोष्टी आमच्या यांच्यापर्यंत नेमक्या पोहोचतात तरी कशा? त्या सगळ्याला हीच बाई जबाबदार आहे. जॉबसाठी म्हणून तू ज्या मैत्रिणीला वारंवार भेटायला जायचीस त्या तुझ्या मैत्रिणीचं नाव दादा होळकर होतं. मंजिरी मी ज्या माणसाने यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, आमच्या बाळाच्या जीवावर उठला जो माणूस, त्याच्याशी संधान साधलं. या सगळ्याचे हे मांग फेडले, हे ऋण फेडले सगळ्याचे. हिला मारून तू तुझी चूक तर कधी सुधारू शकणार नाहीस. सुहास, थांबा भाऊजी. या असल्या मुलीशी नातं जोडायला निघाली होतीस तू माझं. मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता मंजिरी, आणि तू माझा विश्वासघात केलास. सुहास, मला खरंच या गोष्टींची कल्पना नव्हती. अरे तुला कल्पना नव्हती तर मधुराचं तरी ऐकायचं होतंस ना. तुझ्यापेक्षा तिला माणसांची जास्त चांगली पारख आहे असं म्हणावं लागेल. बस. भाऊजी मला सांगा, जेव्हा आपल्याच जोडीदाराबद्दल आपल्याला अशी काही गोष्ट कळते जी आपल्या ध्यानीमनीही नसते, तेव्हा कसं रिॲक्ट व्हायचं असतं? संकेत, यांचा फोन येतोय. रिंग कुठं वाजली? फोन सायलेंटवर आहे. तुम्ही गाडीत जाऊन बसा, मी बोलून येते. साहेबांचा फोन आहे ना, मग माझ्या समोर बोला. अहो, त्यांना आवडणार नाही. म्हणजे नवरा बायकोच्या पर्सनल गोष्टी लोकांसमोर बोललेल्या चिडतील ते. ते काय नाही, साहेबांनी सांगितलं तुमच्या बरोबरच राहायचं. हॅलो, हो बोलते. संख्ये ना? हो आहेत ना इथे. माझ्या बाजूला उभं राहून आपलं बोलणं ऐकताय. मी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकतच नाहीये. तुम्ही समजावताय? बर, बोला तुम्ही, मी गाडीत आहे. मंजुषाताई, मी खरं सांगते, माझ्या डोक्यात आता प्रकाश पडलाय. मी तुमच्या संसारात पुन्हा कधीही दखल देणार नाही. मी सत्यजित मंजिरीच्या संसारातून सुद्धा कायमची निघून जाणार. माझा भूतकाळ विसरून मी एका नवीन आयुष्याची सुरुवात करायला निघाली. हे लग्न झाल्यावर मी हा देश सोडून जाईन. पुन्हा कधी नाही येणार तुम्हाला त्रास द्यायला. मी हवं तर पाया पडते तुमच्या, प्लीज मला माफ करा. हे बघ, मी काय केलं असतं आणि मी काय केलं नसतं हा इथे मुद्दाच नाही. या घरात उभं राहून मंजिरीशी असं कुणीही बोलू शकत नाही, कळलं? तू कुणीही असशील सुहास, मंजिरीशी असं बोललेलं मला खपणार नाही. नाही, सुहासची खरं तर काही चूक नाही. त्याचं म्हणणं बरोबर आहे. मलाच माणसांची पारख नाही. मी गुन्हेगार आहे त्याची. मंजिरी, तू स्वतःला दोष देण्याची काही गरज नाहीये. सगळी चूक फक्त या मुलीची आहे. सत्यजित, मी खरं सांगते, या सगळ्यात माझी काहीही चूक नाहीये. प्लीज माझं ऐकून घे. ए गप्प बस. जर जिवंत राहायचं असेल ना प्रिया, तर आत्ताच्या आत्ता माझं हे घर सोडून निघून जा. नाहीतर रागाच्या भरात मी काय करेन माझं मलाच सांगता येणार नाही.
प्लीज असं नको करू सत्यजित. मी खरंच मी शपथ घेते हवं तर या सगळ्यात माझी काही चूक नाहीये. प्लीज गप्प बस नाही तर सत्यजित दादा प्लीज प्लीज माझं बोलणं ऐकून घ्या. माझ्याकडे जास्त वेळ नाहीये. आत्ता मगाशी येऊन मी प्रियाबद्दल जे काही बोलले ते सगळं खोटं होतं. माझ्या नवऱ्याने माझ्यावर बळजबरी करून हे सगळं बोलायला मला भाग पाडलं. तो संख्ये इथे माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी उभा होता. मी मगाशी प्रियाबद्दल जे काही बोलले ते सगळं खोटं होतं. काय? हो. पण आता मी खरं बोलते. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. एका चुकीमुळे जेव्हा एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं तेव्हा त्याचं किती आणि केवढं नुकसान होतं हे माझ्यापेक्षा चांगलं दुसरं कोणीच ओळखू शकत नाही. पण जर कोणी आपलं आयुष्य नव्याने सावरणार असेल तर मला त्यात मोडता घालायचा नाही. चुकलं माझं. माफ करा मला. येते. मला कळायला हवं होतं कारण त्या माणसाच्या नशिबात कितीही आटापिटा केला तरी सुख नसतं. सगळं काही नीट आनंदात होईल ही आशा करणं मूर्खपणा आहे. मी बघते. शांत हो. विसरून जा बाळा सगळं. खाली जे काही घडलं, जो काही गैरसमज झाला तो सगळं विसरून जा. काय काय विसरून जाऊ का? सांग ना मला. सगळ्यांसमोर माझा जो अपमान झाला तो विसरून जाऊ. इथे उभे असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात मी माझ्याबद्दल राग अविश्वास पाहिलाय तो विसरून जाऊ. सत्यजित मला घराबाहेर काढायला निघाला होता ते विसरून जायचं का मी? का मंजिरीने माझ्यावर हात उचलला हे विसरून जायचं? सांग ना मला मी काय काय विसरून जाऊ? सगळं विसरून जा. मला माहिती आहे कठीण आहे पण अशक्य नाही. अगं बाळा जे काही घडलं ना ते सगळं क्षणिक होतं. काकू हे सगळं तू माझी समजूत काढण्यासाठी बोलते. खरंच सांगतेय तुला. हे बघ मला नाही वाटत आता खाली कुणाच्याही मनात तुझ्याबद्दल राग उरला असेल.
आणि झालेल्या प्रसंगात एक चांगली गोष्ट हाती लागली. तू निर्दोष आहेस हे सिद्ध झालं. मधुरा, सुहास त्यांच्या मनात ज्या काही शंका असतील त्या सगळ्या दूर झाल्या. आता डोळे पुस आणि चल घरी. आम्ही तुझी वाट पाहतो. काकू, मला असं वाटतंय आपण इथेच थांबूया. काकू, सुहासला माझ्याहून खूप चांगली मुलगी मिळेल. पण आता पुन्हा हे सगळं नको. अगं वेडी आहेस का तू? काय असा टोकाचा निर्णय घेतेस? पण यावरनं एक गोष्ट मात्र सिद्ध झाली. माझ्या सुहासला तुझ्याशिवाय चांगली मुलगी मिळूच शकत नाही. तर आता सगळा विचार मनातनं काढून टाक आणि चल माझ्या बरोबर खाली. चल अगं. शालिनी ताई, जे काही घडलंय ते आपल्या सगळ्यांसमोर घडलंय. प्रियाबद्दल कुणाच्याही मनात किंतु परंतु नसावं असं मला वाटतंय. बरोबर आहे ना? चला सुरुवात करूया साखरपुड्याला. चल. प्रिया, आय एम सॉरी.
मी फराळाचं बघते. नाही मी बघते. अगं आले. तू डॉक्टर डॉक्टर काही काळजीचं कारण नाहीये ना? मिस्टर मुधोळकर, तुम्हाला काय वाटतं? डॉक्टर, काही काळजीचं कारण नाही ना? एवढं विचारलं की तुमची जबाबदारी संपली? मी तुम्हाला समजावून सुद्धा किती निष्काळजीपणे वागताय. या 2 महिन्याच्या प्रेग्नंट असतानाच मी तुम्हाला समजावलं होतं की मिसेस मुधोळकरांची प्रेग्नन्सी खूप कॉम्प्लिकेटेड आहे, खूप जपावं लागणार आहे त्यांना. सॉरी टू से मिस्टर मुधोळकर, पण तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत फारच केअरलेस आहात. यांना तासातासानेच साखर पाणी देत जा. हो. यांना उद्याच्या उद्याच क्लिनिकवर घेऊन या. आपल्याला त्यांची सोनोग्राफी करायला हवी. आणि हो, ह्याच्या पुढे पुन्हा असला हलगर्जीपणा करू नका. ठीक आहे, काळजी घ्या. येते मी. मी घेतो. असू दे. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला ऐकून घ्यावं लागलं. ते ठीक आहे, त्याचं काय एवढं. माझी एक रिक्वेस्ट होती. मला प्रियाशी बोलून तिची माफी मागायची आहे. प्लीज तुम्ही तिला बोलवता का? म्हणजे आता प्लीज प्लीज, फक्त माझ्यासाठी प्लीज.